फ्रीजमध्ये कमीत कमी वस्तू ठेवण्याचा प्रयत्न करा. आधीच मळलेलं पीठ किंवा ठेवलेलं जेवण आपण वापरतो, त्यामुळं सांधेदुखी वाढते. शक्य तेवढं तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी पिण्याचा प्रयत्न करा. त्यानं आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉल लेवल कंट्रोलमध्ये राहते. पोहे बनवताना कांदा परतल्यावर थोडी साखर घालावी. यामुळं पोहे मऊ आणि टेस्टी होतात. लहान मुलांना इन्स्टंट खायला द्यायचं असेल तर बनवलेल्या चपाती तव्यावर ठेवून त्यावर अंडं फोडून आवडीनुसार मसाले टाकावेत आणि ते अंडं पसरून घ्या आणि छान बाजूनं बटर टाकून आलटून पालटून परतून घ्या आणि मस्त पिझ्झासारखे कट करून दिलं की मुलं आवडीनं खातील. किचनमध्ये ओला नारळ शिल्लक असेल तर अशा वेळेस तो कॅरीबॅगमध्ये पॅक करून फ्रीजमध्ये ठेवा आणि जेव्हा वापरायचा आहे तेव्हा 5 मिनिटं अगोदर पाण्यात ठेवा. यामुळं ओला नारळ आहे तसा राहतो. पातळ केस दाट करण्यासाठी कोमट तेलानं केसांना मालिश करा, पण जास्त तेल गरम करू नये आणि दिवसातून 8 ते 10 ग्लास पाणी प्यावे. गॅसचे लायटर बंद पडले असेल तर थोडा वेळ उन्हात ठेवावे, याने लायटर चालू होईल. जास्त खोकला येत असेल तर 1 चमचा आल्याच्या रसात मध मिसळून दिवसातून 2 ते 3 वेळा प्या आणि पाणी पिताना कोमट पाणी प्या. यानं हळूहळू घसा खोकला बरा होईल. चपाती तव्याला चिकटत असेल तर तव्यावर चिमूटभर मीठ गरम करून घ्या. यामुळं चपाती तव्याला चिकटणार नाही. कोणतीही भाजी बनवण्या अगोदर थोडा वेळ मीठ घालून ठेवल्यानं त्यावर असलेले कीटकनाशकं मरतात. कोणतंही कडधान्य बनवताना रात्री भिजत घाला आणि सकाळी बनवा. त्यामुळं कुकरमध्ये लगेच शिजतात. यानं गॅसची आणि वेळेची बचत होते.